दुनिया की सबसे बड़ी खुशी जिसने पाई है, जिसके घर लक्ष्मी के रूप में बेटी आई है, असं हिंदीमध्ये म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, स्त्री पुरुष समानता आहे, मुलगा मुलगी समान मानलं पाहिजे. परंतु आजच्या काळामध्ये होतंय काय, याबद्दल एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतोय. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. याचा अर्थ जे जे चांगलं आहे, जे जे उदात्त आहे, जे जे मंगल आहे, जे जे पवित्र आहे, ते आपण घेत जावं. परंतु आज दुनियाकडे पाहिल्यानंतर मन खिन्न होतं, डोकं सुन्न होतं. त्याचं कारण असं, एक हृदयाला हिलावणारी घटना हरियाणातील सोनीपत या ठिकाणी घडली. शिवचरण गुप्ता नावाचा एक कपडा व्यापारी, तसा तो महाराष्ट्रीयन, मुंबईला खूप मोठा व्यापार होता. त्याला होत्या 3 मुली. मुलगा मुलगी समान म्हणून मुलाची अपेक्षा न करता 3ही मुलींना खूप छान शिकवलं. मुली मोठ्या झाल्या, आपल्या आपल्या कामाला लागल्या. आई वडिलांचं वय झालं, कोणी नसल्यामुळे त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्यात आलं. बघता बघता 74 वर्ष वय त्या व्यापाऱ्याचं झालं. पत्नी कालांतरानं तिचं निधन झालं. आता राहिले फक्त वडील. पण संवेदना नष्ट झाल्या, आंतरिक भावना नष्ट झाल्या. मुली मोठ्या झाल्या, त्यांना नोकरी लागली, हातामध्ये पैसा आला. वडिलांकडे कोणीही बघायला तयार नाही. काय पाहिजे तुम्हाला? घर नाही ना, मुलगा नाही जवळ ना, तर तुम्ही वृद्धाश्रमामध्ये राहा ना. काय फीस आहे वृद्धाश्रमाची, आम्ही देतो ना. वडिलांचा मृत्यू काळ जवळ आला. एक मुलगी नेपाळला होती, एक मुलगी मोठ्या शहरामध्ये, दुसरी मुलगी मोठ्या शहरामध्ये होती. इकडून फोन गेला 20 दिवस अगोदर, तुमचे वडील आजारी आहे, तुमच्या तिघीपैकी कोणीतरी इथं या. वडील तुमची आठवण काढत आहे, शेवटची भेट घ्या आणि नंतर जा. तिकडून फोन आला, आम्हाला वेळ नाहीये. वेळ मिळाला तर आम्ही येऊ, नाहीतर नाही, शक्य नाहीये. तुम्हाला तर माहित आहे रजा भेटत नाहीये. ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशी 3ही मुलींना फोन केला. तुमची वाट बघून बघून आसुसलेल्या डोळ्यांनी तुमच्या वडिलांनी प्राण सोडलेले. आता अंत्यसंस्कार आहे, अंत्यसंस्काराला तरी तुम्ही या. 3ही मुलींनी फोन केला, आम्ही येऊ शकत नाही, काय पैसे सांगा. नेपाळचा राहणाऱ्या मुलींना 51,000 रुपयाचा फोन पे केला. त्या वृद्धाश्रमामधल्या आनंद नावाच्या व्यक्तीला पाठवला आणि असं सांगितलं, आम्ही तिथं येऊ शकत नाही. ते म्हणाले, कमीत कमी आम्ही व्हिडिओ कॉल करतो, त्याच्यावरती तर तुम्ही पहा. ते म्हणले ठीक आहे. चिता रचली गेली, त्या मृतदेहाला वरती ठेवण्यात आलं, आग लावण्यात आली. चिता, आसुसलेले डोळे, लेकीची वाट बघता बघता मेलेल्या त्या व्यक्ती त्या सरणावरती जळत होता. 3ही मुली ऑनलाईन हे सगळं पाहत होत्या. आणि पाहता पाहता एक मुलगी म्हणाली मध्येच, किती वेळ लागणार आहे, भूक लागली, किती वेळ लागणार आहे, मला आंघोळ करायची आहे आणि त्याच्यानंतर जेवण करायचंय, थोडस लवकर आठवा. बघा मुलांनो, ज्या लेकरासाठी काबाड कष्ट करून रक्ताचं पाणी करून सर्वस्व वाहिलं त्या बापानं, 3ही मुलींना आज वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी वेळ नाही. चिता जळत गेली. संपल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही येतो राख गंगेमध्ये टाकण्यासाठी. परंतु दुसऱ्याच दिवशी फोन आला, राखमध्ये ती राख अर्पण करा. विद्यार्थी मित्रांनो, ही कथा काय सांगते? मोबाईलच्या, इंटरनेटच्या जमान्यामध्ये ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला त्यांच्यासाठी जर आपल्याला वेळ नसेल तर काय उपयोग आहे तुमच्या शिक्षणाचा? अरे मुलं असावी, मोठी असावी, शिक्षणाला मोठी व्हावी, झाड असावं, साधं असावं, एवढंही उंच ताडासारखं आणि नारळासारखं असू नये की त्याची सावलीच त्या झाड लावणाऱ्याला मिळणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीचा विचार करा. किमान तुमच्या आई वडिलांबद्दल संवेदना जपा.
किमान तुमच्या आई वडिलांना काय पाहिजे एवढं तरी विचारा. जर एवढं जरी केलं तरी शिक्षणाचं सार्थक आहे. धन्यवाद.